त्याचा हार्ड हिटर बॅटर आणि ओव्हरऑल क्रिकेटमध्ये देखील आता सध्या गावासाठी खूप चांगलं क्रिकेट खेळत असताना क्रितेश घरत यांना आपण पाहताय. मॅचला सुरुवात होते. स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतात विनीत यांना पहिला बॉल क्रितेश घरत यांचा. पहिलाच बॉल अगदी वेगवान पद्धतीने क्रितेशने हाताळला होता. यष्टीरक्षकांना देखील तो बॉल बीट करत निश्चित स्वरूपात थर्डमॅन मध्ये आला. सुरुवात मात्र होते धावसंख्येची. इथून एक चेंडू आणि एक धाव. आमदार जिल्हा प्रमुख चषकाचा शेवटचा दिवस. खूप जबरदस्त स्पर्धा. संपूर्ण सातपाडीकरांनी भरपूर प्रेम दिलं या स्पर्धेसाठी. नेक्स्ट मॅच इन ॲक्शन. ध्रुव 11 सातपाडी स्वतः घरचा संघ खेळताना बघायला मिळेल. अनेक चांगल्या क्रिकेटचा कालचाही दिवस त्यांनी गाजवला. वयू यांची 8 बॉल 28 धावा. कोण विसरेल. काय कमालीची फटकेबाजी टोलेबाजी केली. अभिनेश किणी आणि अक्षय पाटील रजा घेत असताना अगम मोटर स्टुडिओचे प्रॉपरायटर आणि एक अक्षय पाटील. एक चेंडूचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 1 आहे. एका बाजूला निखिल आहेत आणि एका बाजूला विनीत आहेत. डाव्या हाताचे फलंदाज आपल्याला निखिल बघायला मिळतात. मॅन ऑफ द मॅच या तिन्ही खेळाडूंनी आपल्याला घेताना पाहायला मिळाली. क्रितेश घरत असतील, एका बाजूला निखिल आहेत, एका बाजूला विनीत आहेत. जे टी शर्ट्स आपल्याला बघायला मिळते एमबी स्पोर्ट्स यांच्या माध्यमातून खूप चांगली डिझाईन केलेली आहे मॅन ऑफ द मॅच साठी. आणि इथे धावसंख्या 1 चेंडू आणि 1 धाव. यावेळेला आपण पाहताय चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. कमालीचे एफर्ट्स राहिले. जबरदस्त पद्धतीने एफर्ट्स. एकदा जोरदार टाळ्या व्हायला हव्या. डायरेक्ट हिट तर जरूर लागल्या. निश्चित स्वरूपात काय घडलंय. साईश ठाकूर आपल्याला पाहायला मिळाले तिथे. डेडिकेशन, संघासाठी संपूर्णपणे समर्पण, हे तुमचे प्रामाणिक कष्ट, प्रामाणिक मेहनत, तुमच्या गावाप्रती असणारं तुमचं प्रेम, या सगळ्या गोष्टी दाखवून दिल्या जातात ज्या वेळेला तुम्ही गावाच्या संघासाठी खेळता. आज ओपन क्रिकेट भरपूर खेळत असतात, परंतु ज्या वेळेला तुम्ही ग्रामीण क्रिकेटला प्राधान्य देता त्यावेळेला एक खेळण्याची ऊर्जा वेगळी असते. ना पैशासाठी ना नावासाठी आम्ही खेळतोय आमच्या गावासाठी. ज्या पद्धतीनं साईश ठाकूरचा प्रयत्न जबरदस्त राहिला. क्रितेश घरतची अपेक्षा होती की तो कॅच होणं गरजेचं होतं, परंतु ते प्रयत्न चांगले राहिले. 2 बॉलचा खेळ परिपूर्ण झाला आणि धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते, ती म्हणजेच 3 रन. 3 धावा आतापर्यंत बॅटिंग करत असताना धाकटे डहाणू. 3 चेंडूंची तुम्हाला पेनल्टी आहे, याही गोष्टी लक्षात घ्या. फिल्डिंग टीमने रनआउट साठी इथे त्यांचा रिव्ह्यू वापरण्याचा प्रयत्न ते करतात. वाईड आणि नो बॉल साठीच तुम्ही तिसऱ्या पंचांची मदत घेऊ शकता, लक्षात घ्या. तर त्या अनुषंगानं आता जो पंचांचा सिग्नल नॉट आउटचा होता तो नॉट आउटच राहणार आहे. ज्या अनुषंगाने आपण पाहतायत ज्या वेळेला पंच डाऊटफुल राहतील त्यावेळेला निश्चित स्वरूपात पंच घेऊ शकतात. या अनेक गोष्टी आहेत. सध्या 2 बॉलचा खेळ झालाय आणि 2 बॉलचा खेळ परिपूर्ण झाल्यानंतर फलकावरती 3 रन ह्या सध्या फलकावरती बघायला मिळतात. निखिल आणि विनीत ही जोडी मैदानाच्या 4.3 षटकांचा बॅटिंग करत असताना तुम्हाला धाकटी डहाणू संघ बघायला मिळणार आहे. कारण वेळेचं महत्त्व जाणणं गरजेचं आहे. आपण अंतिम दिवसामध्ये ज्या वेळेला येतो त्यावेळेला वेळ खूप महत्त्वाची असते आयोजकांसाठी. पुढचा बॉल यावेळेला आपण पाहतात इनफिल्डच्या वरनं बॉलला क्लिअर करत असताना चेंडू सीमा रेषेच्या बाहेर आलाय. चौकार. 4. या चौकारानं आता स्कोर कार्डला गती मिळाली. जाऊन पोहोचतात 7 वरती. यावेळेला रचनात्मक फटका खेळण्याचा प्रयत्न आणि तिथे डॉन स्वप्नील यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. खूप चांगला जज केला, तेवढा चांगला कॅच देखील कॅरी केला. धक्का क्रमांक 1 फलंदाज बाद. गॉन.
बॅक पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत। षटक क्रमांक 1 चा खेळ चालू झालाय। क्रितेश घरतला विकेट देखील मिळालाय आणि स्कोर कार्डला धावसंख्या सध्या जाऊन पोहोचणार त्या म्हणजे 7 वरती। नवीन फलंदाज मैदानाच्या आत हार्दिक आलेत। साई एकता बिरवाडी विपक्षात संघ उभा आहे धाकटी डहाणू। गोलंदाजीच्या जोरावरती सामने जिंकत असताना आपल्याला पाहायला मिळाले। मागच्या 3 ते 4 दिवसात गोलंदाजी अचूक राहिली, तो संघ पुढे आला। मागच्याही मॅच मध्ये आपल्याला पाहायला मिळालं होतं। मापक 28 धावा ठेवल्या, शेवटच्या बॉलवरती 1 बॉल 2 रन असा सामना आला होता। पहिल्या षटकात व्हेरी फर्स्ट बॉलला एक मिसफील्ड निखिल यांच्याकडनं झाली होती। पंकज पाटील यांच्या षटकामध्ये जर त्या 4 धावा सेव्ह झाल्या असत्या तर आणखीन क्रिकेटचं एक वेगळं स्वरूप बघायला मिळालं असतं। जर आणि तर क्रिकेट मॅटर करत नाही। क्रिकेटच्या खेळामध्ये तुम्हाला प्रेझेंट जे चालू आहे त्याच्यावरतीच अभ्यास करावा लागतो। जर आणि तरला क्रिकेट मायने ठेवत नाही। फलकावरती धावसंख्या 7, चेंडूंचा खेळ झाला आतापर्यंत या षटकातला 4 बॉल आणि 4 बॉल मध्ये 7 धावा। गोलंदाज तयार। याही वेळेला आपण पाहतात फटका खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट जर आला तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता। ऋषी होते पहिल्या दिवसात, ऋषीनं खूप चांगला हिट केला होता स्टम्प्सला। आजच्या दिवसात नाही जमलं, सिंगल मिळतंय। या सिंगलच्या साहाय्याने स्कोर काढला 8 रन। शेवटचा बॉल आहे क्रितेश घरत यांचं षटक आपल्याला बघायला मिळतं। विश नेटवर्क समवेत जोडलेल्या प्रेक्षकांचं सहर्ष हार्दिक स्वागत आहे या स्पर्धेमध्ये। आमदार जिल्हा प्रमुख चषक 2025 चा हा सुंदर सोहळा आज अस्ताला येत असताना बघायला मिळेल। संध्याकाळच्या सत्रात कुणाच्या नावी ती ट्रॉफी राहील। रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न, अगदी खोलातला बॉल क्रितेश घरतनं देखील रीड केला फलंदाजाला की ज्या पद्धतीने त्यांची ज्यावेळेला रिव्हर्स पद्धतीचा फटका खेळण्याचा प्रयत्न होता त्यावेळेला पूर्णपणे ब्लॉक हॉल पद्धतीचा चेंडू। षटक संपले पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ संपल्यानंतर आपण डीजेला थांबवतोय। सतपाडी गावचे सुपुत्र आहेत, या स्पर्धेबद्दल त्यांना त्यांचा मनोगत व्यक्त करायचा आहे। जाऊया थेट त्यांच्याकडे। धन्यवाद। सर्वप्रथम ध्रुव 11 संघ सातपाटी यांना खूप साऱ्या शुभेच्छा। खूप भव्य दिव्य आयोजन आहे आणि एक हा दैदिप्यमान सोहळा। खरंच आम्ही सर्व सातपाटीवासी याचे वारसदार आहोत आणि मला तरी वाटतं की माझ्या उभ्या आयुष्यामध्ये अशी स्पर्धा मी पहिल्यांदा पाहतोय। तर मी लोकशक्ती ग्रुप सातपाटी यांच्या वतीने ध्रुव 11 सातपाटी यांना खूप खूप शुभेच्छा देतो आणि त्यांचा वारसा असाच पुढे चालू राहू द्या। तर लोकशक्ती ग्रुप एक चषक आपल्याला एक आव्हान करतो की ह्याच्यानंतरच शुक्रवार शनिवार रविवार म्हणजेच 21, 22, 23 या दिनांकाला सातपाटी क्रिकेट शेजार संघ मर्यादित स्पर्धा लोकशक्ती चषक आयोजित करतोय आणि या स्पर्धेतून होणारा जो पण नफा आहे तो आपण गरजूसाठी त्याचा सत्कारासाठी वापर करणार आहोत। तरी मी सातपाटीतील सर्व संघांना आणि क्रीडा रसिकांना आणि ध्रुव 11च्या सर्व सभासदांना सुद्धा विनंती करतो की त्यांनी या स्पर्धेसाठी आम्हाला जास्तीत जास्त सहकार्य करावे आणि आम्हाला प्रोत्साहन द्यावे। धन्यवाद। पुनश्च एकदा ध्रुव 11 सातपाटी यांना लोकशक्ती ग्रुप यांच्याकडनं खूप साऱ्या शुभेच्छा। धन्यवाद। थँक्यू सो मच। इथे लोकशक्ती ग्रुपचं देखील कौतुक करावं लागेल। क्रिकेटच्या माध्यमातून जनसेवा कशी करता येईल याचा देखील त्यांनी विचार केला। जी स्पर्धा 20, 21, 22 तारखेला येते त्या सातपाडीच्या शेजारी संघांमध्ये जो काही क्रिकेटचा संघ खेळतील आणि त्यातला नफा हा गरजू लोकांच्या गरजेसाठी वापरला जाईल। ह्या गोष्टी क्रिकेटच्या माध्यमातून होत असतील तर अशा स्पर्धा अनेक वेळा व्हाव्यात, हेच मी म्हणेन। खऱ्या अर्थानं लोकशक्ती ग्रुपला मानाचा मुजरा। पहिलं षटक संपलं 8 धावा आणि 1 धक्का अशी स्थिती बघायला मिळते। गोलंदाजी ट्रॅकवरती फिरकीचा जादूगर ज्याचं नाव जीवा घरत समर्थ इथे आपण पाहतात। पहिलाच बॉल फुलर लेनचा होता आणि जर खेळपट्टीवरती जीवा यांचा बॉल टप्पा पडतो त्यावेळेला फलंदाजाची डोकेदुखी वाढत असते। शार्प टर्न आहे। पालघर तालुका प्रीमियर लीग मध्ये उत्कृष्ट गोलंदाज हा किताब त्याच्या नावी राहिला। जबरदस्त गोलंदाजी, खूप चांगले गोलंदाज आहेत। एक चांगली लाईन और लेंथ न गोलंदाजी मेंटेन राहिली जीवाची तर फलंदाजांसाठी अनेक वेळा तो घातक राहिलेला आहे आणि तो जीवा समर्थ आपल्याला पाहायला मिळतोय। गोलंदाजी ट्रॅकवरती पुन्हा एकदा सज्ज होतील। यानंतरचा सामना देखील तेवढाच महत्त्वाचा आणि बलाढ्य मॅच। यजमान संघ ध्रुव 11 सातपाटी मैदानाच्या आतमध्ये इन ऍक्शन असेल। या वेळेला जबरदस्त चेंडू, चांगला चेंडू जो मी उल्लेख केला ना की जीवा यांचा जर खेळपट्टीवरती चेंडू पडला तर मग फलंदाजांसाठी कठीण आहे। बघा आपण रिप्लेच्या माध्यमातून पाहताय, शरीरापासून भरपूर दूर ठेवला आणि तिथून देखील त्या बॉलला शार्प टर्न मिळवून दिला। गोलंदाज तयार। इथे देखील चांगला चेंडू, जबरदस्त गोलंदाजी। जीवाच्या समोर फलंदाजांनी अनेक वेळा शरणागती पत्कारलेली आहे। या वेळेला धाकटी डहाणू या संघाला दाखवून द्यावं लागेल
की जीवा गोलंदाज आहे उत्तम, खऱ्या अर्थानं एक मोठा गोलंदाज आहे, परंतु आम्ही देखील हा क्वालिफायचा सामना आमच्या संघासाठी एक महत्त्वाचा मॅच आणि जिंकण्यासाठी आलेलो आहेत. या अनुषंगाने तुम्हाला प्रतिस्पर्धी संघाला ज्यावेळेला तुम्ही दाखल होता त्यावेळेला उत्तर द्यावं लागतं. 3 चेंडूंचा खेळ झाला, धावसंख्या फलकावरती 9 आहेत. या वेळेला आपण पाहतात व्हाईट बॉल पंचांनी घोषित केलाय. मागचे 3 बॉल जर आपण तपासून पाहिले तर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टंप्स होते. आता अगदी डाऊन द लेग. क्रितेश घरत नाराज आहेत की भाई ये बॉलिंग नहीं चलेगा. हा चेंडू जर मिस टाइम स्ट्रोक जरी लागला असता तरी तिथे 4 किंवा 6 मिळाले असते, परंतु आपण पाहतायत बाल बाल बचे असं म्हणायला हरकत नाही. व्हाईट +1 या 2 धावा मिळतील आणि फलकावरती धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 11. 11 वरती 1 धक्का. धाकटे डहाणू प्रथमता बॅटिंग करते. त्यांच्यासाठी 3 चेंडूंची पेनल्टी आहे, म्हणजेच त्यांना 4.3 षटकांचीच फलंदाजी करायला मिळेल. गोलंदाज तयार जीवा. या वेळेला चांगला चेंडू. यस, ही गोलंदाजी तुमच्याकडे असायला हवी. स्वाभाविकतेनं जर लेग ब्रेक तुम्ही टाकताय तर कन्व्हिन्सिंग लाईन. ज्या वेळेला तुम्ही स्टंप्स उद्ध्वस्त करण्याचा प्रयत्न करता त्यावेळेला मोठे फटके फलंदाज शोधतात. तुम्हाला फक्त यष्टीरक्षकाच्या हातामध्ये बॉल कसा जाईल याच्यावरती जर तुम्ही कॉन्सन्ट्रेट केलं तर एक चांगला गोलंदाज म्हणून पुन्हा एकदा जीवा बघायला मिळतील. या वेळेला इनफिल्डच्या वरनं क्षेत्ररक्षक आहेत तिथे. शेवटच्या क्षणाला जज तर केलं होतं परंतु कॅच नाही करू शकले. 2 धावा इथे देखील मिळतील. धावसंख्या 2 ना आकार घेत फलकावरती रन संख्या जाऊन पोहोचते 13 आणि 13 वरती 1 धक्का अशी स्थिती आपल्याला बघायला मिळते. धाकटी डहाणू विपक्षात साई एकता बिरवाडी. पहिल्या दिवसात साई एकता बिरवाडी क्रितेश घरतचं अर्धशतक बघायला मिळालं. मैदानाच्या चहू बाजूला आसमानी टोले ज्याने दर्शवले तो क्रितेश घरत आपल्याला बघायला मिळतोय. 13 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा चेंडू या षटकातला बाकी आहे. इथे आपण पाहतात रिव्हर्स स्विच. जबरदस्त फटका. चेंडूला मात्र पाठवून दिलंय. खऱ्या अर्थानं खूप चांगल्या पद्धतीनं मुवमेंट मध्ये आले. बॅट स्विच केली आणि तदनंतर चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाताना षटकार 6. युनिक ट्रॉफी हाऊस पालघर दंडसार इथून मात्र एक नवीन ट्रॉफ्यांचं शॉप चालू होतं ज्याचे प्रॉपरायटर आहेत कौशल भोईर. कालच्या दिवसात इन ॲक्शन मध्ये बघायला मिळाले होते. एक चांगल्या व्हेरायटीच्या ट्रॉफी तुम्हाला बघायला मिळणार आहेत. येणाऱ्या काळात तुम्हाला मुंबईला जायची गरज नसेल. जिथे आपल्या अगदी पालघरमधून जर धनसार गाव आपण पाहिलं असेल तर सातपाडीपासून इथून येणारं आता 3रं गाव जिथे कौशल भोईर यांचं एक जबरदस्त युनिक ट्रॉफी हाऊस असं मात्र एक सुंदर ट्रॉफ्यांचं शॉप येते ज्यामध्ये तुम्हाला चांगल्या ट्रॉफीज मिळतील. त्यावरती रेडियम वर्क देखील करून मिळेल. अशा सुंदर सुंदर ट्रॉफी तुम्ही इंस्टाग्रामवरती जाऊ शकता. युनिक ट्रॉफी हाऊस या पेजला जर फॉलो केलं तर तुम्हाला सगळ्या काही डिटेल बघायला मिळतील आणि त्यांना देखील शुभेच्छा कौशल भोईर यांना. येणाऱ्या काळात युनिक ट्रॉफी हाऊस हेही एक मोठं ब्रँड होईल यामध्ये तीळ मात्र शंका नाही. जाऊया 3ऱ्या षटकाच्या खेळाकडे. 19 धावा. पहिलाच बॉल पॅडल स्वीप करायचा होता. व्यवस्थित कनेक्शन नाही झालं. क्रितेश घरत सध्या आता बेस्ट ऑलराऊंडर झालेत साईकता बिरवाडीसाठी. सार्थक घरत रनआउटचा त्यांचा प्रयत्न होता. त्यावेळेला जर आपण तपासून पाहिलं तर निश्चित स्वरूपात क्रितेश घरत यांच्या फक्त आखोनी इशारा तोही काफी असतो.
आपल्या खेळाडूंसाठी. धावसंख्या जर तपासून पाहिली फलकावरती तर आतापर्यंत जाऊन पोहोचते ती म्हणजेच 20 धावा. तिसऱ्या षटकाला देखील सुरुवात झाली. क्रितेश घरत वैयक्तिक दुसरं घेऊन आलेत. याही वेळेला आपण पाहतायत खोलवर टप्पाचा बॉल शरीरापासून दूर आउटसाइड ऑफ द ऑफ स्टिक, जिथे सिंगल डबल. धाकटी डहाणू या संघाला इथे जर आपण पाहिलं तर पुन्हा एकदा गोलंदाजी चांगली करतायत क्रितेश घरत. जेवढे चांगले फलंदाज आहेत तेवढे चांगले आता गोलंदाज देखील झालेत. नुकताच राजस्थान इथे स्पर्धा झाली, तिथे 16 बॉलमध्ये 50 धावा ठोकण्याचं काम केलं. महाराष्ट्र असू दे, महाराष्ट्राच्या बाहेर असू दे, क्रितेश घरत हे तुम्हाला निश्चित स्वरूपात एक चांगले फलंदाज म्हणून बघायला मिळतात. काय गोलंदाजी आहे. तिसऱ्या षटकात ज्या वेळेला फलंदाज गिअर बदलतात त्या वेळेला क्रितेश घरत सांगतात की माझ्या समोर नाही. जबरदस्त गोलंदाजी धाकटी डहाणू संघासाठी. आता अडचण वाढत चाललंय. धावसंख्या इथे देखील आपण पाहिली तर तिसऱ्या षटकाचा खेळ चालू झालाय आणि स्कोर कार्ड थांबलंय ते म्हणजेच 21-21 धावसंख्येवरती. या वेळेला इनफिल्डच्या वरनं क्लिअर केलाय. चेंडू लॉंग ऑफला क्लिअर करेल. मिड ऑफ आतमध्ये होता आणि त्याच्या डोक्यावरनं ऋषी यांना हॅलो टाटा बाय बाय करत बॉल सीमारेषेच्या बाहेर. 4. फलकावरती 4 न फ्लाय होईल आणि हा चौकार लांब श्वास घेणारा राहिला धाकटी डहाणूसाठी. खोलवर टप्पाचा बॉल अगदी खोदून काढलाय. सिंगल जर आपण तपासून पाहिली इथे कन्फर्म होते. दुसरीचा प्रयत्न आणि इथे 2 धावा सहज रीतीनं परिपूर्ण होतील. धावसंख्या 2 न फ्लाय आणि जाऊन पोहोचतात त्या म्हणजे 27. षटक संपले. 3 षटकांचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 27. आता विनीत खेळतात 9 बॉल मध्ये 7 रन वरती आणि 6 बॉल मध्ये 11 धावेंवरती खेळतात हार्दिक. निश्चित स्वरूपात आपण पाहतात पालघर टेनिस क्रिकेट हेही सध्या इंस्टाग्राम वरती चर्चेतलं चॅनल राहिलेलं आहे. जे आपण पाहतात प्रोफाईल ज्यांनी पालघरच्या क्रिकेटला भरपूर वरती नेलं म्हणायला हरकत नाही. अनुज भाग्येश राऊत उमरोळीमधनं बिलॉंग करणारे अगदी युवा आहेत, ज्यांनी एक साधी संकल्पना चालू केली की ज्या ज्या वेळेला युट्यूब लाईव्ह स्पर्धा असतात त्यातून एक चांगली फलंदाजी करणारे फलंदाज कोण आहेत, गोलंदाजी कोणी चांगली केली, ह्या ज्या की मुवमेंट आहेत ते कॅप्चर करून मग इंस्टाग्राम वरती भरपूर चांगलं ज्यांनी मात्र आपल्या पालघरच्या क्रिकेटला पुढे न्यायचा प्रामाणिक प्रयत्न केलेला आहे. येणाऱ्या काळात त्यांना धगधगतं यश मिळेल यामध्ये ते मात्र शंका नाही. 10,000 फॉलोअर्स देखील पूर्ण झालेत नुकताच. अनुज भाग्येश राऊत यांना त्यांच्या या प्रवासासाठी भरपूर शुभेच्छा असतील. 2-3 षटकांचा खेळ संपला आणि 27 धावा. तीन षटकांचा खेळ संपलाय. 27 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज निकुंज आलेत. निकुंज राऊत यांना आपण पाहताय. एक उंच पुरा मजबूत बांध्याचा असा हा गोलंदाज. चांगली गोलंदाजी सातत्यानं पिंच हिटर म्हणून हा त्याचा रोल असतो, परंतु आता गोलंदाजीची कमान सांभाळताना 27 धावा धावफलकावरती 3 षटकांमध्ये 50-50चं बाटल. धाकटी डहाणूला पुनरागमन करणं आहे जर या सामन्यामध्ये एका चांगल्या धावसंख्येपर्यंत उभं राहायचं असेल, परंतु निकुंज सांगतायत की या वेळेला नाही. फर्निचर डिस्ट्रॉय, क्लीन बोल्ड, गॉन. चंद्रकांत कामत हे संघाचे संघनायक राहिले, ज्यांनी प्लॅनिंग देखील भरपूर चांगली केली आणि ध्रुव 11 सातपाडीच्या पुढे ब्रँड लागण्यामागे जो खडतर प्रवास होता तोही त्यांनी स्पष्ट केला. सातत्याने क्वालिफायच्या मॅच आम्ही हरत असायचो. 6 वर्ष ते दिवस आम्हाला बघायला लागले.
आणि तदनंतर 2024-25 चा जो हंगाम राहिला ज्यामध्ये ध्रुव 11 हे नाव संपूर्ण ग्रामीण क्रिकेटमध्ये ज्यांनी चर्चेत आणलं, या वेळेला जबरदस्त फटका आमच्या कॉमेंट्री बॉक्सला अभिवादन करणारा फाईन लेग लॉंग लेग मधनं चेंडू क्लिअर 4. पण पाहताय चेंडू बऱ्याच काळ हवेत. क्रितेश घरात बॉलच्या खाली टिपलाय कॅच आणि संपलाय खेळ. एका चौकाराचा सुगंध मयूर यांना खूप वेळ दरवळता नाही आला. फलंदाज बाद गॉन. अविनाश आमदार जिल्हा प्रमुख चषकाचा अगदी शेवटचा हा दिवस आणि या शेवटच्या दिवसामध्ये एक सुंदर अशी स्पर्धा आपल्याला बघायला मिळते बहरत असताना अंतिम दिवसाकडे. जसजसं संध्याकाळचं सत्र होईल तसतसं आपण पाहतायत फायनलचे वेध लागतील. कुणाच्या नावावरती ही चमचमती ट्रॉफी क्रमांक 1 ची नावी राहील. खऱ्या अर्थानं आपण पाहतात संपूर्ण पालघर जिल्ह्यात चर्चा राहील त्या संघाची. खऱ्या अर्थानं आपण पाहता ध्रुव 11 सातपाडीचं आयोजन फायनल कुणी मारली आणि त्या चर्चा भरपूर होतील. यावेळेला निकुंज राऊत जबरदस्त वेग भन्नाट वेगासहित चांगला टप्पा या दोन्ही गोष्टी घेऊन गोलंदाजी चांगली होत असताना बघायला मिळते. 31 धावा धावफलकावरती 3 धक्के. चेंडू पडल्यानंतर अगदी शरीरापासून दूरच राहिला आणि त्यामध्ये प्रचंड वेग असताना क्रितेश घरतनं मागे बॉलला कॅरी केलं. आतापर्यंत जर तपासून पाहिलं तर या षटकामध्ये चेंडूंचा खेळ झालाय तो म्हणजेच 4. उर्वरित 2 चेंडूंचा खेळ याही षटकात बाकी आहे आणि त्यानंतर आपण पाहतोय फक्त 3 चेंडू असतील. चेंज ऑफ द पेस जरूर केलंय. समोर क्षेत्ररक्षक आहेत आणि खऱ्या अर्थाने खूप चांगलं क्षेत्ररक्षण. साईश ठाकूर जिथे आपल्याला बघायला मिळाले 100% समर्पण एफर्ट्स. महत्वाच्या मॅच मध्ये एक महत्वाचा क्षेत्ररक्षक खूप चांगलं क्षेत्ररक्षण करत असताना संघाला कसली गरज आहे या सगळ्या गोष्टी दाखवून देत असताना आपल्याला बघायला मिळालेत. धावसंख्यांचा जर विचार केला तर फलकावरती आता जाऊन पोहोचतात 33 धावा या धावफलकावरती आहेत. कुणाल घरत आणि विनोद पाटील या स्पर्धेला शुभेच्छा देत असताना सरपाडा बिरवाडी इथून आपल्याला पाहायला मिळतात. वाह, अतिशय सुंदर आणि देखना फटका. चेंडू बिटवीन द गॅप सरळ सीमारेषेच्या बाहेर जाताना आलाय. इथे आपण पाहताय चौकार. तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. सातपाडीचं श्रॉफ मैदान मागचे 4 दिवस दुमदुम होत होतं आणि आज शेवटच्या दिवसात अनेक प्रेक्षक या स्पर्धेकडे वळतील यामध्ये तीळ मात्र शंका नाही. अंतिम दिवसांच्या लढती चालू आहेत. सुपर 8चे सामने चालू आहेत आणि यामध्ये खऱ्या अर्थानं साई एकता बिरवाडी विपक्षात संघ उभा आहे धाकटी डहाणू. उर्वरित 3 चेंडूंचा आता खेळ असेल. गोलंदाजी ट्रॅकवरती आलेत साईश ठाकूर.
एक चांगले क्रिकेटपटू, एक चांगले आयकॉन खेळाडू म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. अपकमिंग आगरी प्रीमियर लीग देखील येते आणि त्यामध्ये साईश ठाकूर देखील हे नाव तुम्हाला बघायला मिळणार आहे. नुकताच विनोद पाटील, कुणाल घरत यांनी तेही दर्शवलं की अपकमिंग स्पर्धा एक मोठी स्पर्धा, ही स्पर्धा असं निश्चित स्वरूपात साखरे येते. 37 वरती 3 धक्के. खोलवर टप्पाचा बॉल ऑन साइडला खोदून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑनला, जिथे वेगाने पुढे आलेत. वेगाने पुढे येत असताना फेकी देखील तेवढीच चांगली राहिली. क्रितेश घरतला बॉल कॅरी करायचा होता आणि त्यावेळेला यष्ट्यांवरती जर तुम्ही स्पर्श केला असता फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता राहिली, परंतु ते डायरेक्ट हिटच्या प्रयत्नात होते. धावसंख्या फ्लाय होते ती म्हणजेच 2:39 धावा. उर्वरित 3 रन इथे परिपूर्ण केलेत पळून, म्हणजेच धावसंख्या 40 जाऊन पोहोचतात. धाकटी डहाणू सांगेल की लढण्यासाठी एक पूरक स्कोर कार्डला आम्ही इथे निश्चित स्वरूपात उभं केलंय. 40 धावा या धावफलकावरती आहेत. येणारे इथून देखील आपण पाहतात 2 चेंडू आहेत. जर एक मोठा फटका आला 45-50च्या आतलं जे स्कोर कार्ड आहे 5 षटकांसाठी टक्कर देणारा स्कोर कार्ड आहे. अनेक वेळा आपण पाहिलेत या मैदानात 12 बॉल 12चे मॅच नाही झालेत, 8 बॉल 7चे देखील मॅच नाही झालेत. इथून आपण पाहतात 40 तर फलकावरती लागल्या. पुढचा बॉल या वेळेला दांडी गुल साईश ठाकूरच्या माध्यमातून इथे आपण पाहतात फलंदाज अविनाश याचा खेळ खल्लास. चेंडू असेल या इनिंग मधला, जिथे आपण पाहतायत धावसंख्या फलकावरती तपासून पाहिली 40 धावा लागलेल्या आहेत. 4 धक्के देखील धाकटी डहाणू या संघाला. 3 चेंडूंची पेनल्टी असल्या कारणाने इथून आता शेवटचा बॉल. या स्पर्धेमध्ये 190 चौकार पूर्ण झालेत, 137 षटकार लागलेत आणि 100वा षटकार तो होता अक्षय आरेकर, तारापूर संघाचा टायगर, ज्यानं खूप जबरदस्त पद्धतीनं फाईन लेग मधनं क्लिअर केला होता. शेवटचा बॉल याही वेळेला साईश ठाकूरच्या गोलंदाजीचं अस्त्र फलंदाजांना नाही इथे मात्र निश्चित स्वरूपात वाचता आलं. फलंदाज बाद. 40 वरती अर्धा संघ गारद होताना बघायला मिळालाय. 41 धाव्यांचं टार्गेट आहे साई एकटा बिरवाडीसाठी, जिथे क्रितेश घरत असतील, निकुंज राऊत असतील, सार्थक घरत असतील, ऋषी पाटील असतील, तदनंतर दालन असतील, साईश ठाकूर देखील असतील, स्वप्नील डॉन हे चांगली एक फलंदाजी करण्यासाठी स्टारकास्ट आहे. पाहूया या धावा होतील की नाही होतील हे सांगण्यासाठी घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया मंत्रमुग्ध करणारं श्रवणीय गीत.
शेवटचा सामना, त्यानंतर सेमी फायनलच्या लढती. एका बाजूला अवधूत चंद्रकांत कामत, खूप कमी वयामध्ये ज्यानं ध्रुव 11 सातपाडी संघाची कमान सांभाळायला घेतलेली आहे. शाळेत असताना क्रिकेट आणि त्याचा जवळपासचा संबंध नव्हता, तेव्हा सातत्याने एक फुटबॉल म्हणून फुटबॉलर होते. तिथून त्यांच्या वडिलांना निश्चित स्वरूपात त्यांनी सपोर्ट केला असेल अवधूत यांना आता क्रिकेटसाठी, आणि आज ते यशस्वी कर्णधार म्हणून सातपाडी गावाला हेवा वाटेल असा एक युवा अवधूत कामत आपल्याला बघायला मिळतात. एका बाजूला तारापूर संघ मनोज, मागची अनेक वर्ष ज्यांनी याच क्रिकेटला धनंजय येत आहेत. मनोजने देखील शेवटच्या मॅचमध्ये खूप चांगला बॅटिंग दाखवली. एका चांगल्या मॅचचा टॉस इथे होत असताना खूप चांगली मॅच ही जरूर होईल. कॉइन स्पिन होतोय, आमदारचा कॉल आहे आणि यावेळेला आमदार देखील आलाय. सरांना विनंती करेन की प्लीज आपण आमच्या मुख्य व्यासपीठावरती विराजमान होण्याची कृपा करावी. अवधूत एकंदरीत टॉस जिंकलायत. एक महत्त्वपूर्ण सामना आहे जिथे एका बाजूला प्रतिस्पर्धी संघ देखील तुल्यबळ आहे. तुम्ही टॉस जिंकता, सामना 5 षटकांचा आहे. किती धावांपर्यंत जाण्याचा रोखण्याचा प्रयत्न, तुमचा आता सध्याचा निर्णय काय असेल? नक्की क्षेत्ररक्षण. ऑल राईट, हे मला माहितीच होतं की तुम्ही प्रथमतः टॉस जिंकल्यानंतर क्षेत्ररक्षण करणार. तुमच्याकडे भावेश पाटीलचं एक स्लोगन असतं की पहिले टॉस जिंकले की क्षेत्ररक्षण करायचं, चेसिंगला आपण बघून घेऊ. आणि निश्चित स्वरूपात पहिला तुम्हाला तोच प्रश्न होता. क्षेत्ररक्षण घेत असताना निलेश फायटर संघ आहे, खूप चांगल्या फॉर्मात तेही आहेत, ज्यांनी देखील खूप चांगल्या मॅचेस याच मैदानात खेळलेत. तर क्षेत्ररक्षण करत असताना किती धावांपर्यंत रोखण्याचा प्रयत्न राहील? असं काही टार्गेट नाही आहे, कारण ही खेळपट्टीसुद्धा नवीन आहे, आम्हाला सुद्धा नवीनच आहे. कारण या खेळपट्टीचा जर अंदाज घेतला तर सर्वांसाठी एक मी सांगेल की जी खेळपट्टी आम्हाला बनवली, म्हणजे आमचे जे शेकटपाडा जो एरिया आहे तिकडचे जे होते आमचे, त्यांनी जी खेळपट्टी बनवून दिली आहे, आम्ही पहिल्या दिवशी जेव्हा रोलिंग केली थोडेसे खड्डे पडले होते. दुसऱ्या दिवशी ते आले आणि त्यांनी हे करून दिलं व्यवस्थित. मी म्हटलं भाऊ ही खड्डे पडत आहेत कसं होणार, तर त्याने एकच शब्द दिला, अवधूत ही आमची जिम्मेदारी आहे, रोलिंग करू नका, जे होईल ते आम्ही बघू. आणि आज मालदिवाट्या स्पर्धेचा 5वा दिवस, अंतिम सामन्यापर्यंत तो बोलतो विदाऊट रोलिंग ही विकेट अजूनही तशीच्या तशी राहिली आहे. तरी मी त्यांचे धन्यवाद देतो, कारण दोघांनाही सुटेबल अशी विकेट त्यांनी बनवून दिलेली आहे. ही स्पर्धा मॅनेजमेंट करत असताना कसे परिश्रम राहिले, अगदी शॉर्टमध्ये काय म्हणशील? ही स्पर्धा एक तुम्ही आयोजक आहेत, खऱ्या अर्थानं सातपाडीमध्ये ना भूतो ना भविष्यती फक्त चर्चा व्हायची. सातपाडी सगळीकडे खेळते परंतु त्यांची टुर्नामेंट नसते. या स्पर्धेमागे तुम्ही जी मेहनत घेतली ती अगदी शॉर्टमध्ये कशी मांडणार? मेहनत म्हणजे मी पुन्हा एकदा धन्यवाद करेल जे खेळाडू व्यतिरिक्त जे मागचे हिरो आहेत, म्हणजे आता मी त्यांची नावं घेत नाही, आहेत 2-3 जण जे होते त्यांना हिलेश भाऊने फक्त एक जरी कॉल केला ना की भाऊ आपल्याला हे आहे, त्यांनी कधी नाही रात्र बघितली ना सकाळ बघितली, ते एका शब्दावर या ठिकाणी आले. आणि मी त्यांचा धन्यवाद व्यक्त करतो की त्यांच्यामुळे आज ही स्पर्धा या ठिकाणी होते आहे. बॅनरवर तर सगळेजण आहेत, मागे जे पडद्या मागचे आहेत त्यांना मी खूप धन्यवाद करतो माझ्याकडून की त्यांच्यामुळे आज ही स्पर्धा आतापर्यंत शक्य झाली आहे. एकदा जोरदार टाळ्या त्यांच्यासाठी देखील व्हायला हव्या. जाऊया धनंजयकडे. टॉस तुम्ही जिंकला असता, तुमचा निर्णय काय असता? नक्की आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. बॅटिंग करायची आहे, 5 षटकं. ध्रुव 11 सातपाडी संपूर्ण ग्रामीण क्रिकेट पिंजून काढले या संघानं. चांगली गोलंदाजी त्यांच्याकडे आहे. एक माइंड टोटल किती असेल? बघितलं तर रन जास्ती होत नाही, बनवायला गेले तर आम्ही 50 ते 60 पर्यंत रन बनवू. ज्या दिवशी पहिल्या दिवशी संघ खेळला तोच संघ आहे की काही आणखीन चेंजेस आहेत? कुणाल एक असेल लेफ्टी बेसमॅन, बाकी आहे तोच. तुम्हाला मॅचसाठी शुभेच्छा आहेत. अवधूत तुम्हाला देखील मॅचसाठी शुभेच्छा असतील. जाऊया इन ॲक्शन मॅचकडे. चला इथून मॅचला सुरुवात होते. 41 धाव्यांचं टार्गेट आणि 41 धाव्यांच्या टार्गेटला उत्तर देण्यासाठी साई एकता बिरवाडीचे 2 फलंदाज सार्थक घरत, एका बाजूला निकुंज राऊत. दोन्ही फलंदाज दाखल झालेत. गोलंदाजी ट्रॅकवरती हार्दिक आहेत. 5 षटकांमध्ये आता 41 धावा उभ्या करायच्यात. कुठल्या पद्धतीनं या स्कोर कार्डवरती धावा उभ्या होतील या अनेक गोष्टी आहेत.
मॅचला इथून सुरुवात झाली आणि पहिला बॉल डॉट राहिला. यावेळेला फुलर लेनचा बॉल कव्हरला केलाय. शॉर्ट कव्हर मधून खेळाडू बॉलला फील्ड करतील. तत्पूर्वी आपण पाहतायत सिंगल नाही ते स्कोर कार्ड श्री गणेशा होतोय. धावसंख्या जर तपासून पाहिली तर आता 2 चेंडूंचा खेळ परिपूर्ण होतोय आणि धावसंख्या 1 वरती. अकाउंट खोललं जातं श्री गणेशा होतो आहे. बीमर साठी पंचांकडे मागणी केलेली आहे. फेअर डिलिव्हरी, चांगला चेंडू. बॅटिंग टीमचा रिव्ह्यू होता का पंचांचा? ऑल राईट. 2 चेंडूंचा खेळ झाला आणि फलकावरती धावसंख्या जर आपण तपासून पाहिली तर आता 1 आहे. नेक्स्ट मॅच तारापूर विपक्षात ध्रुव 11 सातपाडी. भरपूर प्रेक्षक त्या स्पर्धेकडे लाईव्ह व्ह्यूअर्स देखील वाढतील विश नेटवर्कला, कारण ध्रुव 11 सातपाडी इन ऍक्शन मध्ये असेल. इथे आपण पाहतात फटका तर बराच काळ हवेत फसलाय. क्षेत्ररक्षक बॉलच्या खाली टिपतात. कॅच इझिली टेकन. फलंदाज बाद गॉन. थर्टी यार्ड सर्कल क्रॉस करण्याच्या आधी तुमचा नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये दाखल होणं हे काही आता क्रिकेटचे नियम आहेत, ते तुम्हाला फॉलो करणं गरजेचं आहे. साईश ठाकूर गोलंदाजी ट्रॅकवरती भरपूर चांगली कामगिरी. फक्त 3च बॉल हाताळण्याचा त्यांना मान मिळाला, ज्यामध्ये 2 यष्ट्या त्यांनी गारद केल्या आणि त्यानंतर फिल्डिंगमध्ये खूप चांगले एफर्ट्स दिले आणि तेच फलंदाज आता दाखल झालेत. त्यांच्या यष्टीकडे जाऊन नाही चालणार. गुणवत्ता राखतात, मोठे फटके मारण्याची क्षमता ठेवलेली आहे फलंदाज. साईश ठाकूर दाखल झालेत. 41 धावांचा पाठलाग आहे. 41 धावसंख्येचा पाठलाग होताना आपण पाहतात आता कुठला संघ सेमीफायनलचं तिकीट मिळवणार, तिसरा संघ कुठला असेल. येणाऱ्या काळात एक मोठी मॅच ही येते. घरच्या मैदानात आयोजक करता संघ, यजमान संघ इन ऍक्शन ध्रुव 11 सातपाडी. खऱ्या अर्थाने खेळपट्टीचं कौतुक प्रत्येक गोलंदाज करतोय, प्रत्येक फलंदाज करतोय. त्या संपूर्ण बांधवांसाठी खऱ्या अर्थानं खूप खूप टाळ्या व्हायला हव्या, ज्यांनी जबरदस्त विकेट बनवलेली आहे. 3 बॉलचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 1. क्रितेश गरज स्वतः आज मागे थांबलेत या मॅचला पुढे घेऊन जाण्याकरिता. पुढचा बॉल इथे जर आपण पाहिलं तर निश्चित स्वरूपात बॉलला जाऊ दिलंय. सिंगल पूर्ण झाली. दुसरीचा प्रयत्न राहील का? व्हाईट बॉल आहे आणि व्हाईट बॉल +1 अशा धावा देखील आपल्याला बघायला मिळतील. एक रिव्ह्यू तुमच्याकडे आहे, त्या रिव्ह्यूचा तुम्ही वापर करू शकता आणि तो घेतलाय फिल्डिंग टीमनं की आम्हाला हा चेंडू वाईड जो घोषित केलाय त्याच्यावरती आमचा आक्षेप आहे आणि पंचांना चॅलेंज केलंय की तो बॉल व्हाईट बॉल नाही असं गोलंदाजी करणाऱ्या संघाचं म्हणणं आहे. त्याच्यावरती आता तिसरे पंच निश्चित स्वरूपात लक्ष देतील. विश नेटवर्कची टीम साहिल पाटील आहेत. एक जबरदस्त लाईव्ह स्ट्रीम ऑपरेट करत असताना ज्यांनी आपण पाहतायत. व्हाईट बॉल, रिव्ह्यू लॉस्ट. इथे व्हाईट बॉल आहे, लक्षात घ्या. यष्टीरक्षकानं भरपूर आत्मविश्वास दाखवला होता, परंतु आज आधुनिक काळात यूट्यूब लाईव्ह ही संकल्पना आली आणि आज या क्रिकेटची पारदर्शकता वाढली म्हणायला हरकत नाही. जिथे आपण पाहू शकाल सगळ्या काही गोष्टी अगदी तुम्हाला बारकाईने बघायला मिळतात. 6 कॅमेरानं आज विश नेटवर्क तुमच्या समवेत कार्यरत आहे आणि ज्या अनुषंगानं मैदानातली एक ना एक गोष्ट अचूक पद्धतीने टिपली जाते. धावसंख्या फलकावरती 3 चेंडूंचा खेळ झाला. 3 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज हार्दिक तयार होतात. रिव्ह्यू लॉस्ट आहे फिल्डिंग करणाऱ्या टीमचा. रिव्हर्स स्विच करण्याचा प्रयत्न. डायरेक्ट हिट जर लागला असता तर फलंदाज बाद होण्याची दाट शक्यता. साईश ठाकूर एका बाजूला, निकुंज राऊत दोन्ही देखील युवा आहेत. पंचांनी निश्चित स्वरूपात आता इथे रिव्ह्यू घेतलेला आहे. यष्ट्यांवरती जो चेंडू आदळलाय त्या अनुषंगाने आपण पाहतायत तिसरे पंच मदत घेत आहेत. वॉर रूम मध्ये पुन्हा एकदा साहिल पाटील यांना बिझी करत असताना नॉट आउट. इथे देखील सेफ झोन मध्ये पोहोचतात फलंदाज. लेग बाईच्या संकेत आले म्हणजेच धावसंख्या इथे देखील आकार गेले. बघा रिप्लेच्या माध्यमातून आपण पाहतायत बॅट ग्राउंड झाली होती पूर्णतः आणि त्यावेळेला साईश ठाकूर संपूर्णपणे क्रीज मध्ये सही सलामत पोहोचले होते.
बॉलचा खेळ झालाय तो म्हणजे 4 आणि 4 चेंडूंमध्ये धावसंख्या फलकावरती देखील जाऊन पोहोचतात 4. 5 षटकांमध्ये 41 धावा. दुपारचं सत्र अगदी सळसळत्या उन्हामध्ये जीवाची बाजी लावत प्रत्येकानं उराशी बाळगलेलं स्वप्न. फायनल मध्ये बोलबाला आमचा असायला हवा. या वेळेला साईशनं फटका तर जरूर चांगला खेळला. क्षेत्ररक्षक आहेत त्यांच्या आवाक्यापासून बॉल राहील खूपच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. 4. विवेक शेलार खालिंग गावापासून खऱ्या अर्थानं खडतर प्रवासानंतर आज खऱ्या अर्थाने एक टेनिस बॉल क्रिकेट विश्वातला हँडसम क्रिकेटर म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं. यावेळेला आपण पाहतात एका चौकारानंतर पुन्हा एकदा बॅट स्विच केली होती. इथे देखील आपण पाहतात लेग बाईटच्या संकेत मिळाले. सिंगल पूर्ण झाली आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला त्यावेळेला 9 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 9 धावा धावफलकावरती असताना आपण पाहतात 41चा पाठलाग चालू आहे. एक चांगली मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळते. 24 बॉल आहेत आणि 24 बॉलमध्ये रन करायचे आहेत 32. या मॅचला जिंकण्यासाठी साई एकता बिरवाडी कुठला संघ तिसरा असेल जो सेमीफायनलचं तिकीट निश्चित करेल. धाकटी डहाणू हा संघ असेल की मग साई एकता बिरवाडी. 24 बॉल आणि 32चं इक्वेशन. कोण जिंकणार आणि कोणाचा प्रवास थांबणार या अनेक गोष्टी आहेत. घेऊया एक छोटासा डीजेवाला ब्रेक. कुठेही जाऊ नका, बघत राहा ध्रुव 11 सातपाडी प्रेझेंट आमदार जिल्हा प्रमुख चषक. बॅक दुपारच्या सत्रात आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचा सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात साई एकता बिरवाडी विपक्षात धाकटी डहाणू क्वार्टर फायनलचा मॅच, जिथे आता 41 धावांचा पाठलाग होत असताना पहिल्या षटकात 9 धावा उभ्या केल्या. त्या म्हणजेच साई एकता बिरवाडीनं एका बाजूला 2 बॉलमध्ये 4 रनवरती खेळतात साईश ठाकूर, एका बाजूला निकुंज राऊत आहेत जे 3 चेंडूंचा खेळ पूर्णत्वाला खेळत असताना 1 रन त्यांच्या देखील बॅटमधनं आलेली आहे. 24 चेंडू आणि 32 धावांची गरज साई एकता बिरवाडी या संघाला विजयासाठी. तर 24 बॉल 32 डिफेंड केले तर निश्चित स्वरूपात धाकटी डहाणू हा तुम्हाला तिसरा संघ बघायला मिळेल. गोलंदाज तयार निखिल. इथे देखील आपण पाहतायत पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत आलेत. एक्स्ट्रा मध्ये गोलंदाजी तुम्हाला स्किप करावी लागेल. लढण्यासाठी ज्या तुम्ही 41 धावा ठेवलेल्या आहेत यातून तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता, परंतु हे एक्स्ट्रा जे चेंडू आहेत, एक्स्ट्रा जे रन आहेत ते तुम्हाला थोडेसे त्रस्त करणारे राहतील, ज्या अनुषंगाने तुम्हाला त्या धावा इथून रोखायच्या आहेत. फलकावरती आता डबल डिजिट मध्ये स्कोर कार्ड जाऊन पोहोचते, ते म्हणजेच 11 वरती. 11 ऑन दी स्कोर कार्ड. 11 धावा धावफलकावरती आहेत. निखिलचा पहिलाच बॉल तो स्वेअर राहिला. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये 30 धाव्यांची गरज. खूप चांगला सामना, अटीतटीचा मॅच. संपूर्ण बिरवाडीतून देखील या सामन्याकडे आता विश नेटवर्ककडे वळाले असतील प्रेक्षक. तर एका बाजूला धाकटी डहाणूचे देखील व्ह्यूअर्स वाढले असतील. ज्या ज्या वेळेला तुमचा गावचा संघ खेळतो त्यावेळेला गावाप्रती असणारं प्रेम हे वेगळं असतं. फुलर लेनचा बॉल आणि जिथे जणू काही आपण पाहतायत निकुंज राऊतनं कॅचिंग प्रॅक्टिस दिली की काय. अगदी क्षेत्ररक्षक होते, त्यांना कुठेही हलू दिले नाही. त्यांच्या हातामध्ये जाऊन चेंडू विसावतोय. फलंदाज बाद गॉन. ब्रँड इज ब्रँड. मध्ये क्रितेश घरत
भरपूर वेळ मैदानाच्या बाहेरून तो आता मॅच बघत होता, आता तो मैदानाच्या आतमध्ये आलाय. भरपूर फॉर्मात असलेला खेळाडू आणि सध्या आता संघाचा एक खलनायक म्हणून आपल्याला संघासाठी संघनायक या अनेक भूमिका त्याच्याकडे आहेत. संघाचा एक बेस्ट ऑलराऊंडर, संघासाठी प्रमुख असा खेळाडू, एक एक्सपिरियन्स खेळाडू म्हणून क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये. इथून धावसंख्या तुम्हाला उभ्या करायच्या त्या म्हणजेच 30 बॉल आहेत तुमच्याकडे 23. क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये आल्यानंतर अनेक वेळा आपण पाहतायत साई एकता बिरवाडी संघ वेल सॅटिस्फाय असतो, कारण क्रितेश घरत मैदानाच्या आतमध्ये असतो. सध्या तो दाखल झालाय आणि इथून येणाऱ्या काळात क्रितेश घरतनं 23 बॉल 30चा मॅच कुठल्या पद्धतीनं खेळेल या अनेक गोष्टी आहेत. दुपारचं सत्र आपण पाहतात 1:17 झालेले आहेत. यानंतर आणखीन एक सामना ज्यामध्ये घरचा संघ ध्रुव 11 सातपाडी खेळताना बघायला मिळेल आणि त्यानंतर आपण पाहतात सेमीफायनलचे लॉट्स होतील आणि ते कुठले 4 संघ सेमीफायनल मध्ये आपल्याला बघायला मिळणार आहेत. या वेळेला आपण पाहतायत हा चेंडू डेड घोषित केला जाईल. क्रितेश रेडी नव्हते आणि ज्या अनुषंगानं हा चेंडू डेड घोषित होतो आहे. निखिल आपल्याला पाहायला मिळतात 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 30 रनची गरज हा सामना जिंकण्याकरिता. एका बाजूला साई एकता बिरवाडी आणि विपक्षात त्यांचा संघ उभा आहे तो म्हणजेच धाकटी डहाणू. प्रीतम बारी आज बघायला मिळाले नाही, काय गोलंदाजी केली होती त्या दिवसात ज्या वेळेला क्वालिफाय झाले, जबरदस्त गोलंदाजी बघायला मिळाली आणि आता या मॅच मध्ये प्रीतम बारीची कमी भासेल का या अनेक गोष्टी तुम्हाला येणाऱ्या काळात सिद्ध होतील. बॅटिंग मध्ये ते मी म्हणेन की नक्की झाली, कारण जी षटकं तुमच्यापर्यंत होती त्यामध्ये ज्या धावसंख्या यायला हव्या होत्या त्या धावा नाही आल्या. मयूर असताना 23 बॉल आणि 23 बॉल मध्ये 30 धावा या सामन्याला जिंकण्याकरिता साई एकता बिरवाडी या संघासाठी गोलंदाज तयार होतील. पुन्हा एकदा निखिल राईट हँड ओव्हर दी स्टम्प्स. या वेळेला आपण पाहतायत मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. क्रितेश घरत येता क्षणी आक्रमकतेचं स्वरूप घेऊन आलेत. ज्या 30 धावा आहेत त्यांना लवकरात लवकर उत्तर कसं देता येईल, मोठे फटके कसे शोधता येतील आणि दोन्ही एंड कडनं खेळत असताना क्रितेश घरत सांगत की एंड मॅटर करत नाही, हवेच्या विपक्षात देखील मी मोठे षटकार खेळू शकतो. एवढी चांगली त्यांच्याकडे ताकद आहे, ते फटके आहेत. धावसंख्या स्थिर आहे ती म्हणजेच 11 वरती. गोलंदाज निखिल पुन्हा एकदा तयार. चेंडू थोडासा खालीच राहिला. अकरा धावसंख्येवरती 2 धक्के आहेत, जिथे मात्र एक निकुंज आणि सार्थक हे दोन्ही खेळाडू लवकरात लवकर बाद झाले. एका बाजूने साईशने एक चौकार जरूर खेचला. या वेळेला आपण पाहतात फटका बऱ्याच काळ हवे. क्षेत्ररक्षक दोन्ही देखील त्यांच्या दोघांच्या मधोमध बॉल पडलाय. क्षेत्ररक्षक आहेत 2 आणि त्यांना त्यांच्या आवाक्यापासून दूर होते. इथे 2 धावा मिळतात आणि धावसंख्या 2 न जर आपण तपासून पाहिलं तर स्कोर कार्ड आता जाऊन पोहोचतंय ते म्हणजेच 13 वरती. खूप चांगलं टेलिकास्ट विश नेटवर्कनं या स्पर्धेसाठी आपल्याला पाहायला मिळतात. आजच्या दिवसात 6 कॅमेरे खूप सुंदर व्ह्यू पाहायला मिळतात. जे की मुवमेंट आहेत ते कॅप्चर करतायत जबरदस्त पद्धतीनं. धावसंख्या 13, 41चा पाठलाग आणि 13 धावा आतापर्यंत. साई एकता बिरवाडी संघ क्रितेश घरत मैदानाच्या पंचांच्या भूमिकेत. एका बाजूला अभित तांडेल सर असतील, एका बाजूला राकेश राऊत सर असतील, तिसरे पंच आशुतोष व्यवहारी सर आहेत. विश नेटवर्कची एंटायर टीम खूप चांगलं काम करत असताना या स्पर्धेची शोभा आणखीन वाढवत असताना बघायला मिळतात. निखिल तयार. 21 बॉल आणि 28चा मॅच. 21 चेंडू. या वेळेला आपण पाहताय जबरदस्त चेंडू हाताळला होता. पंचांच्या भूमिकेतून आता लाईव्ह अपडेट देखील करत असताना आशुतोष व्यवहारी यांना आपण पाहतायत. डिजिटल स्कोरर म्हणून काम करतात आणि मॅन्युअल स्कोरर सागर चौधरी देखील आहेत. चंद्रकांत कामत सरांचं इथे आगमन झालंय. नेक्स्ट मॅच जो आहे तो म्हणजेच आपल्याला पाहायला मिळतो ध्रुव 11 सातपाडीचा आणि अवधूत यांची गोलंदाजी बघण्यासाठी तेही आलेत आणि त्यांचं मुख्य व्यासपीठावरती आम्ही करतोय सहर्षाचं हार्दिक स्वागत. 20 बॉल 28चा मॅच. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. क्रितेश घरतच्या बॅटमधनं धमाका ऑन साइडला लांब आणि खूपच लांब. चेंडू सीमारेषेच्या बाहेर. षटकार.
19 रन फलकावरती आहेत. 19 बॉल आणि आता 22 ची गरज. 19 चेंडू 22 ची गरज. क्रितेश घरत येता क्षणी आपण पाहतात मोठ्या फटक्याला न्याय देण्याचं काम करत असताना निखिलनं मागचा बॉल डॉट जरूर हाताळला, त्यानंतर उत्तर हे सडेतोड दिलं. चेंडूला खूप लांब आणि खूप उंच पाठवून ज्या 6 धावा मिळवल्या, 19 धावा धावफलकावरती आहेत. या वेळेला समोर डाऊन द ग्राउंड चेंडू सीमारेषेच्या बाहेर, षटकारानंतर आलेला चौकार 4. वेलकम बॅक. 18 बॉल आणि आता 18 धाव्यांची गरज या सामन्याला जिंकण्याकरिता. एका बाजूला साईश ठाकूर आणि एका बाजूला क्रितेश घरत. एक चौकार एक षटकाराच्या मदतीने आता तो 12 धाव्यांवरती खेळतोय. गोलंदाजी ट्रॅक वरती ओमकार आलेत. 18 बॉल आहेत आणि 18 बॉल मध्ये 18 धाव्यांची गरज. इथून जो जिंकणार त्याला सेमीफायनलचं सन्मानानं तिकीट मिळेल आणि कुठला संघ तो असेल. आता 18 बॉल 18 हाही मॅच एका वेगळ्या लेवलला बघायला मिळू शकतो. क्रितेश घरत सारखा खेळाडू जर तुम्ही बाद करण्यात यशस्वी ठरले तर मग येणाऱ्या काळात थोडंसं प्रेशर असतं प्रतिस्पर्धी संघावरती. एका बाजूला साईश देखील आहेत. 2 चेंडू आणि 4 धाव्यांवरती तेही खेळतात. 18 बॉल आणि 18 धाव्यांची गरज. मॅचला पुन्हा एकदा सुरुवात. आफ्टर ड्रिंक्स गोलंदाज ओमकार आलेत. मुख्य व्यासपीठ एंड कडनं आपल्याला पाहायला मिळतात. चला प्लीज थोडं स्पीडअप करा, वेळ भरपूर घेताय आपण. लक्षात घ्या फिल्डिंग करणारी टीम थोडंसं स्पीडअप करत चला. 20 मिनिटांमध्ये तुमची 4 षटकं परिपूर्ण होणं बंधनकारक आहे. गोलंदाज इथे तयार होतील. ओमकार यावेळेला सॉफ्ट हँडनं मात्र खेळून काढलंय. कव्हरला क्षेत्ररक्षक आहेत. लॉंग ऑफचे अगदी वेगानं पुढे आले. सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं आता फलकावरती धावसंख्या आणखीन आगेकूच करेल. 24 धावा धावफलकावरती. 17 चेंडू आणि 17 ची गरज. साईशला माहिती आहे की क्रितेश घरत जर आपल्या साथीने उभे असतील तर सिंगल डबलचा खेळ आपण पत्कारला क्रितेश घरत. बाकी त्याचं काम चांगल्या पद्धतीनं बजावतोय. ज्या अनुषंगानं फुलरलेनच्या बॉलला देखील फक्त पुश केलं आणि तिथे सिंगल मिळवून घेतली. 17 चेंडू आणि 17 ची गरज. एका बाजूला संघ साई एकता भिरवाडी, एका बाजूला धाकटी डहाणू. यांच्यातला मात्र एक महत्वाचा मॅच. गोलंदाज तयार. बॅट चिकट आणि क्रितेश घरत ट्रॅप मध्ये सापडलाय. आता या मॅच मध्ये मजा येईल जिथे क्रितेश घरत आता लवकर बाद झालेत
जिथे आपण पाहताय चेंडू होते तुमच्याकडे 17 मध्ये करायचे होते 17, त्यावेळेला मोह आवरेण्याचा झाला. षटकाराच्या प्रयत्नात क्रितेश घरत बाद गॉन. धावसंख्या फलकावरती जर आपण तपासून पाहिलं तर सध्या 24 वरती 3 धक्के. नेक्स्ट मॅच देखील तयारी अगदी जोरानं चालू असेल, जिथे एका बाजूला तारापूरचा संघ, एका बाजूला ध्रुव 11 सातपाडी यजमान आयोजक करता संघ बघायला मिळतोय. 2 चेंडूंचा खेळ झालाय. 16 बॉल मध्ये रन करायचे 17. ऋषी आलेत एक चांगले गुणवंत फलंदाज, युवा प्रतिभाशाली. स्ट्रायकिंग एंडला गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज ओमकार यांचा चेंडू खेळण्याकरिता तयार होतील. साईश ठाकूर वरती आता जिम्मेदारी असेल. खोलातला बॉल होता, बॉलला खेळून काढलाय. क्षेत्ररक्षक आहेत लॉंग ऑफला. दुसरीचा प्रयत्न आणि इथे आपण पाहतायत फलंदाज. काय घडतंय काय बिघडतंय, तिसऱ्या पंचांची मदत तर जरूर घेतली. बघूया इथून काय होतंय. ऑलमोस्ट फिल्डिंग करणारी टीमची बॉडी लँग्वेज सांगते की फलंदाज बाद झालेलाच आहे. पाहूया या मॅच मध्ये आता काय होतंय. क्रितेश घरत बाद झाल्यानंतर आता टेन्शन वाढत चाललंय. तिसरे पंच देखील पाहतात आणि मग दर्शवलं जाईल की निश्चित स्वरूपात घडलंय काय. फलंदाज बाद. OUT आउट. रनआउटच्या स्वरूपात इथे ऋषी हे बाद झालेत. 18 चेंडू आणि 18चा मॅच. इथे जर आपण पाहिलं तर आता वेगळ्या गोष्टी आपल्याला पाहायला मिळतात. ती स्पर्धाच अशी राहिली जिथे अप्स अँड डाऊन आपण बघतच राहिलो. क्रितेश घरतने संयम दाखवले नाही. संयम हा खऱ्या अर्थानं खूप महत्वाचा शब्द आहे. त्या संयम शब्दावरती जर तुम्ही काम केलं तर खऱ्या अर्थानं यश तुमच्या जवळ येत असतं. परंतु अतिघाई आणि संकटात नाही मॅच संपवण्याच्या प्रयत्नात राहिले आणि तिथे बॅट चिकट. फलंदाज बाद झाले. ऋषीने आता पहिल्याच बॉलवरती खेळ करत असताना दुसरीचा प्रयत्न केला. तिथे देखील दुसरी धाव स्किप केली असती तर खूप लांबचा मॅच नव्हता, जिथे सिंगल डबलने देखील मॅच होऊ शकत होती. नवीन फलंदाज दीपू आलेत. आता 15 बॉल आहेत आणि 15 बॉल मध्ये रन करायचे आहेत तुम्हाला 16. 15 चेंडू आणि 16 धाव्यांची गरज. चांगली मॅच, चांगलं बॅटल सध्या मैदानाच्या आतमध्ये. धाकटी डहाणू संघ सांगतोय की आम्ही जरी 41 धावा ठेवल्या तरी देखील गोलंदाजी आमची तीक्ष्ण आहे, धारधार आहे. प्रतिस्पर्धी संघाला बांधून ठेवण्याचं काम आम्ही असं अनेक वेळा केलेलं आहे प्रत्येक स्पर्धेमध्ये, ज्यांनी आमची गुणवत्ता सिद्ध केलेली आहे. तसे भरोशाचे गोलंदाज सध्या गोलंदाजी करतायत. ओमकार यांना आपण पाहू शकता. 15 बॉल आणि 15 बॉल मध्ये 16 धाव्यांची गरज. दीपू दाखल झालेत मैदानाच्या आत. साईश आणि दीपू ही जोडी मैदानाच्या आतमध्ये बघायला मिळते. चला प्लीज थोडंसं फास्ट करा. यानंतर देखील बऱ्याचशा मॅचेस आहेत, ज्या अनुषंगाने तुम्हाला विनंती करतो की आजचा दिवस वेळ भरपूर महत्वाची असेल. इथे देखील आपण पाहतायत मयूर यांना थोडंसं बीट करत बॉल निघून चाललाय. आता डीप मध्ये क्षेत्ररक्षक येतात. तत्पूर्वी धावसंख्या 2 इथे आकार घेतील. धावसंख्या 2 फलकावरती आकार घेत असताना 27 धावा ह्या धावफलकावरती आहेत. 27 धावा धावफलकावरती. खूप चांगला मॅच तुम्हाला सगळ्यांना बघायला मिळतोय. सध्या
दुसऱ्या डावामध्ये साई एकता बिरवाडी संघ 14 चेंडू आणि 14ची गरज असताना या मॅच मध्ये आपण पाहता ट्विस्ट आता निर्माण झालाय, कारण क्रितेश घरत बाद झालेत. एका बाजूला दीपू आहेत, साईशात सिंगल डबल ढकलून जरी तुम्ही खेळलं, भलं मोठं आणि खुलं मैदान आहे, बिटवीन द गॅप सिंगल डबलला जर प्राधान्य दिले या मॅच मध्ये येऊ शकता. आणि एक विकेट जर इथून चांगला मिळवला तर धाकटी डहाणू संघ देखील या मॅच मध्ये शिरकाव करू शकते. जर आणि तर क्रिकेटमध्ये मॅटर करत नाही, तुम्हाला प्रेझेंट हे खूप महत्वाचं असतं. सध्या सिंगल मिळते आणि या सिंगलच्या साह्यानं धावसंख्या जाऊन पोहोचेल ती म्हणजेच 28. 13 चेंडू आहेत आणि 13 चेंडूमध्ये रन संख्या तुम्हाला उभी करायची आहे 13. साई एकता बिरवाडीचे 4 धक्के, ज्यामध्ये सार्थक बाद आहेत, ऋषी बाद आहेत, क्रितेश घरत बाद आहेत आणि निकुंज बाद आहेत. गोलंदाज इथे तयार होतील. साईश फलंदाजीसाठी रेडी. पहिलाच बॉल इथे आपण पाहतात साईशने या षटकात खेळला, तिथे मात्र आपण पाहतात अगदी ब्लॉक होल पद्धतीचा होता. आणि इथे आपण पाहतात 3 षटकांचा खेळ संपल्यानंतर धावसंख्या 29. 12 मध्ये करायच्या रन 12. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि ऐकूया डीजे. बारा चेंडू आणि 12चा मॅच. गोलंदाजी ट्रॅक वरती गोलंदाज षटक क्रमांक 4 मध्ये दाखल झाले, ते म्हणजेच निखिल अकरे यांना आपण पाहतायत. 12 चेंडू आणि 12चा सामना जबरदस्त पद्धतीने रंगत असताना साई एकता बिरवाडी एका बाजूला, क्रितेश घरत बाद झाल्यानंतर थोडंसं दडपण असतं, परंतु आता ते दडपण बाजूला करता संघामध्ये मिळालेले जागेला तुम्हाला सार्थ करून दाखवावं लागेल. एका बाजूला दीपू आहेत, एका बाजूला साईश आहेत. युवांनी भरलेला संघ साई एकता बिरवाडी, एक सिनियर खेळाडू म्हणून स्वप्नील आणि क्रितेश. इथे देखील आपण पाहतात फक्त सॉफ्ट हँडनं बॉलला ढकललंय. सिंगल तर पूर्ण झाली आणि सिंगलच्या साह्यानं संतोष देखील राहावं लागेल. धावसंख्या जर तपासून पाहिली तर इथे आता जाऊन पोहोचते, आगेकूच करते 30 वरती. 11 बॉल आहेत, 11 बॉल मध्ये रन करायच्यात 11 या मॅचला जिंकण्यासाठी. जरी धावसंख्या आम्ही कमी ठेवली असो तरी शेवटच्या क्षणापर्यंत लढणार असं धाकटी डहाणू निश्चित स्वरूपात दाखवून देते, ज्यांनी चांगली लढत दिली आतापर्यंत. आपण पाहतात साई एकता बिरवाडी संघाकडे चांगली पॅक साईड असताना, बॅटिंग खोल मध्ये असताना 11 बॉल 11चा मॅच. अजूनपर्यंत या मॅच मध्ये चुरस कायम आहे. गोलंदाज तयार. या वेळेला आपण पाहतात स्लोवन पद्धतीचा चेंडू बऱ्याच काळ हवेत, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली आणि 30 वरती लागणारा 5वा धक्का. अर्धा संघ गारत साई एकता बिरवाडी. यस डीजे. मैदानाच्या आतमध्ये स्वप्नील डॉन दाखल झालेत. पहिल्याच दिवसात देखील आपण पाहता येता क्षणी पहिल्याच बॉलवरती षटकार ठोकण्याची किमया राखली होती. आता मॅच क्रुशल मुवमेंटला आहे. 10 बॉल आणि 10 बॉल मध्ये रन करायचे 11 आणि तेव्हा दाखल झालेत साई एकता बिरवाडी या संघासाठी. एक मजबूत फलंदाज ज्यांचं नाव आहे स्वप्नील डॉन. साई एकता बिरवाडीसाठी खूप महत्वाचे इथून हे 10 रन 11 रन जमवण्यासाठी काम करतील का, या अनेक गोष्टी आहेत. गोलंदाजी करत असताना निखिल अकरे यांनी देखील खूप चांगलं व्हेरिएशन, वैविध्यता बघायला मिळाली.
जिथे आपण पाहतायत खूप चांगला चेंडू हाताळला. आता 10 बॉल आहेत, 10 बॉल मध्ये रन करायच्या 11. यावेळेला स्वप्नील साठी खूप जबरदस्त पद्धतीने हा चेंडू इथे हाताळलाय भन्नाट वेगासहित. थोडासा टॉप ऑफ द बॉल येऊन चेंडूला कट करायचा होता, स्क्वेअर कट खेळण्याचा प्रयत्न जरूर केला, परंतु खूप चांगला वेग त्या चेंडूने धारण केला होता. आता इथून आपण पाहतात मॅच मध्ये मजा येईल. 9 बॉल 11, 18 बॉल 18चा मॅच, 12 बॉल 12ला आला. आता 9 बॉल 11 अशी सिच्युएशन सध्या या मॅच मध्ये चालू आहे. गोलंदाज तयार. स्वप्नीलने फटका जरूर चांगला खेळलाय, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर जाईल. चौकार. एक मोठा फटका निश्चित स्वरूपात सायकता बिरवाडीला पुन्हा एकदा वेगळा दिलासा देणारा होणार होता आणि तो चौकार शोधलाय. तो फटका मोठा फटका शोधलाय स्वप्नीलनं. आता धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजे 34 34 धावा धाव फलकावरती आहेत. 11ची गरज असताना आता 8 बॉल आणि 8 बॉल मध्ये रन करायचे आहेत 7. निखिल अकरे गोलंदाजी ट्रॅक वरती. 8 चेंडूंचा इथे खेळ बाकी आणि 7 धावा उभ्या करायच्या आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा दूरवाला येणं तयार. चला थोडं स्पीडअप करा, ढाकती डाणू आपण भरपूर उशीर करताय. यानंतर देखील अत्यंत महत्वाचा एक मॅच, त्यानंतर सेमीफायनलच्या लढतींना सुरुवात होईल. गोलंदाज तयार. व्हाईट बॉल. या गोष्टी स्किप कराव्या लागतील. तुमच्याकडे आता धावा कमी आहेत, कमी धावांमध्ये खर्च देखील कमी असावा आणि तो खर्च जर तुमचा अवांतर मध्ये जर जास्त राहिला तर थोडंसं टेन्शन वाढत राहील मग आता फिल्डिंग करणाऱ्या टीमसाठी. त्या चौकारानं थोडेसे कांदे झुकवले फिल्डिंग करणाऱ्या टीमचे, परंतु अजून देखील तुम्ही मॅच मध्ये येऊ शकता. जिथे आपण पाहतात हाच बॉल, हे डॉट बॉल जर येणार तर या मॅच मध्ये पुन्हा एकदा शिरकाव होईल. 6 बॉल 6 देखील इथे होणं खूप कठीण आहे. ते आपण पाहिलेलं आहे या स्पर्धेमध्ये. संपूर्ण 5 दिवसात खूप जबरदस्त पद्धतीनं धावसंख्या इथे आता जाऊन पोहोचते ती म्हणजेच 35 धावा. गोलंदाज तयार. या वेळेला स्वप्नीलच्या बॅट मधनं धमाका, चेंडू सीमा रेषेच्या बाहेर. स्वप्नील डॉन नावाचा शंखनाद करणारा षटकार आणि इथे आपण पाहतात विजयाचा झेंडा. साई एकता बिरवाडी संघ आपल्याला बघायला मिळतोय, तिसरा संघ जो सेमी फायनल मध्ये दाखल होतोय. नेक्स्ट मॅच मोठी लढत, एक जबरदस्त अशी लढत तुम्हाला बघायला मिळेल. यजमान संघ आयोजक करता संघ ध्रुव 11 सातपाडी खेळताना बघायला मिळणार आहे आणि त्यांच्या विपक्षात तारापूर. या मॅचचे मॅन ऑफ द मॅच